बीडमधील पत्रकार परिषदेतील व्हिडिओ पोस्ट करत काँग्रेसनं सुनेत्रा पवार यांच्यावर टीका केली आहे। सुनेत्रा पवार अजून किती दिवस गुंगी गुडिया बनून राहतील असं काँग्रेसनं म्हटलंय। काँग्रेसकडनं सुनेत्रा पवार यांचा गुंगी गुडिया असा उल्लेख करण्यात आलाय। तर धनंजय मुंडे हे बीडचे हुकुमशाह असं देखील काँग्रेसनं म्हटलंय। कायदा सुव्यवस्थेवरती प्रश्न करताच धनंजय मुंडेंनी सुनेत्रा पवारांसमोरच पत्रकाराला रोखलं होतं। सुनेत्रावहिनी पवार यांना गुंगी गुडिया हे म्हणणं आता किती प्रस्तुत आहे हे काळच ठरवेल, परंतु अशाच पद्धतीचा उल्लेख इंदिरा गांधीच्या बाबतीतही करण्यात आलेला होता। आणि त्यामुळं इंदिरा गांधी ज्यांनी बांगलादेशची निर्मिती केली, पाकिस्तानचं युद्ध जिंकून दाखवलं, राष्ट्रीयकृत बँकांची निर्मिती ज्यांनी केली, अनेक निर्णय इंदिरा गांधीने केले। आणि त्यामुळं स्वतः अटल बिहारी वाजपेयी यांनी इंदिरा गांधीचं वर्णन त्या ठिकाणी कशा पद्धतीनं केलं होतं, कसं कौतुक केलं होतं हे आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी ऐकलेलं आहे, पाहिलेलं आहे। बस सुरेश आभार। थँक्यू। बस सुरेश। तर काँग्रेसकडनं हा ट्विट करण्यात आलेला व्हिडिओ, पत्रकार परिषद होती बीडमध्ये, सुनेत्रा पवार बीडमध्ये असताना सोबत धनंजय मुंडे देखील, आणि यावरती पत्रकार प्रश्न विचारत असताना त्यावरती सुनेत्रा पवार यांनी उत्तर न देता धनंजय मुंडे यांनीच पत्रकाराला रोखलेलं होतं। यावरती काँग्रेसनं हा व्हिडिओच ट्विट करत टीका केली आहे। तर सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी यावरती उत्तर दिलंय, पोस्ट केली आहे। काँग्रेसच्या सुनेत्रा पवार यांच्या गुंगी गुडियाच्या टीकेवरती पृथ्वीराज चव्हाण यांना ही भाषा योग्य वाटते का असा सवाल पोस्ट करत अंजली दमानिया यांनी विचारलाय। काय ही भाषा? मी राष्ट्रवादी विरोधात एका पक्षाला ही भाषा शोभते का? पृथ्वीराज चव्हाण यांना ही भाषा योग्य वाटते का? मी राष्ट्रवादी विरोधात टोकाचं लढले, पण सुनेत्रा पवारांसाठी वापरलेले हे शब्द अतिशय चुकीचे आहेत, तीव्र शब्दात निषेध करते अशी पोस्ट यावरती सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांची।